रत्नागिरीत लालपरीचा प्रवास महागलाय। एसटीची आजपासून 15% भाडेवाढ लागू झाली, त्यामुळे सर्वसामान्य कोकणी माणसाच्या खिशाला कात्री लागणार। पश्चिम रेल्वेवर आज आणि उद्या मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। माहीम आणि बांद्रे स्थानकादरम्यान पुलाच्या पुनर्बांधणीसाठी पश्चिम रेल्वेने हा ब्लॉक घेतला। 2 टप्प्यामध्ये घेण्यात आलेल्या ब्लॉकचा पहिला टप्पा संपला असून आज रात्री 11 ते रविवारी सकाळी 8:30 पर्यंत पुन्हा ब्लॉक असणार आहे। त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या 150 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या। कर्नाक पुलाच्या कामासाठी मध्य रेल्वेवर आज रात्री ब्लॉक असणार आहे। रात्री 11:30 पासून या ब्लॉकला सुरुवात होईल। पहाटे 5:30 पर्यंत हा ब्लॉक सुरू असणार आहे। त्यामुळे आज रात्री सीएसएमटी स्थानकातून शेवटची लोकल 10:50 सुटणार। जम्मू आणि काश्मीरमध्ये भारतीय रेल्वेने वैष्णोदेवी रेल्वे स्टेशन कटरा ते श्रीनगर या पहिल्या वंदे भारत ट्रेनची चाचणी सुरू केली। ही ट्रेन अंजीखंडा ब्रिजवरून जाणार आहे। काश्मीर खोऱ्यातल्या थंड हवामानानुसार या ट्रेनची खास रचना करण्यात आली। अकोल्यातल्या बाळापूर नगर परिषद वगळता अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी वितरित करण्यात आला। त्यामुळे विरोधी पक्षाचा आमदार असल्याने नगर परिषदेला निधी वितरित केला जात नसल्याचा आरोप शिवसेना ठाकरे पक्षाचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुखांनी केला। तर निधी वितरित न झाल्यास उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला। 10वीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 दरम्यान होणार आहे। परीक्षेचं हॉल तिकीट मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले। त्यामुळे विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावरून प्रवेशपत्र प्रिंट करून घ्यावीत असं आवाहन करण्यात आलं। मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रम राबवण्यात येणार आहे। बालकोत्सव अंतर्गत लोकनृत्य स्पर्धा, पथनाट्य स्पर्धा घेतली जाणार आहे। विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी तसंच विद्यार्थ्यांमध्ये नृत्यकला आणि संगीत याबद्दल आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने बालकोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। पुण्यातल्या गियाबारे आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ झाली। गियाबारे रुग्णांची संख्या आता 73 वर गेली। यामध्ये 47 पुरुष आणि 26 महिलांचा समावेश आहे, तर 14 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत। गियाबारे रुग्णसंख्या वाढीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुण्यामध्ये अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली। जिल्ह्यातल्या जीबीएस रुग्णवाढीचा यावेळी त्यांनी आढावा घेतला। पुण्यामध्ये सर्किट हाऊस इथं ही बैठक झाली। या आजाराच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क असल्याचं ते म्हणाले। नागपूरमध्ये आदिवासींच्या आरोग्यावर मंथनासाठी पहिली आंतरराष्ट्रीय परिषद घेण्यात येणार आहे। अखिल भारतीय आयुर्विमा संस्था एम्समध्ये 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान ही आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली। भारतासह 17 देशातले प्रतिनिधी यामध्ये सहभागी होणार आहेत। कोल्हापुरातल्या ज्योतिबा मूर्ती दर्शनासाठी खुली करण्यात आली। ज्योतिबा मूर्तीची संवर्धन प्रक्रिया पूर्ण झाली। त्यानंतर आजपासून मूळ मूर्ती दर्शनासाठी भाविकांसाठी खुली केली। पुरातत्व विभागाने 4 दिवसात संवर्धन प्रक्रिया पूर्ण केली। पंढरपुरातल्या विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये पौष एकादशी निमित्त हजारो भाविकांनी गर्दी केली। पहाटेपासून विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या। संत नामदेव महाद्वार, दर्शन रांग, प्रदक्षिणा मार्ग, चंद्रभागा वाळवंट गजबजल्याचं पाहायला मिळालं। पुण्यातल्या आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात एकादशी निमित्तानं आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली। संपूर्ण मंदिर रंगीबेरंगी फुलांनी सजवण्यात आले, तर हजारो भाविक दर्शनासाठी मंदिरात दाखल झाले। शिर्डीतल्या कोपरगाव नगर परिषदेचे अधिकारी ऍक्शन मोडवर आलेत। प्लास्टिक विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले। या पार्श्वभूमीवर नगर परिषदेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्लास्टिकनं भरलेला पिकअप जप्त केला। धुळ्यातले पोलीस ऍक्शन मोडवर आलेत। बांगलादेशी घुसखोरांना चोप मिळावा यासाठी सेवार्थ सेवा देणाऱ्या केंद्र संचालकांची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये पोलीस अधीक्षकांनी कठोर शब्दात चुकीची कामं न करण्याच्या सूचना दिल्या। नाशिकच्या लासलगावात बाजार समितीचे विंचूर उपबाजार आवारात 4,51,00,000 रुपयांच्या कामाचा शुभारंभ झाला। या विविध विकास कामांचा शुभारंभ राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळांच्या हस्ते श्रीफळ वाढून करण्यात आलं। शेतकऱ्यांना सुविधा देणं गरजेचं असल्याचं मत यावेळी भुजबळांनी व्यक्त मुंबईतल्या काळा घोडा महोत्सवात यंदा दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या वतीने सिल्वर स्क्रीन सिनेमॅटिक घोडा साकारण्यात येणार आहे। सिने निर्मितीसाठी लागणाऱ्या तांत्रिक टाकाऊ साहित्यापासून हा घोडा साकारला जातो। व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांची ही संकल्पना आहे। वर्ध्याच्या देवळी इथं महिला राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। स्पर्धेमध्ये राज्यातल्या विविध जिल्ह्यांमधून 350हून अधिक महिला कुस्तीपटूंनी सहभाग घेतला। अत्याधुनिक इंडोर क्रीडा स्टेडियममध्ये 2 दिवस स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं।
अहिल्यादेवी होळकरांना केंद्र सरकारनं भारतरत्न देऊन त्यांच्या कामाचा गौरव करावा अशी मागणी यशवंत सेनेच्या वतीनं करण्यात आली। अहिल्यादेवी होळकरांनी काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत आपल्या कामाचा ठसा उमटवलेला आहे, त्यामुळे 26 जानेवारीला त्यांना भारतरत्न पुरस्कारानं गौरवण्यात यावं अशी मागणी होती। पुण्यातल्या जुन्नरमध्ये गेल्या 4 दिवसांपासून दिवसा 3 फेज लाईट दिली जाते। बिबट्याच्या हल्ल्याच्या वाढत्या घटना आणि शेतकऱ्यांना दिवसा कृषी पंपासाठी वीज मिळावी या मागणीसाठी महावितरणनं हा निर्णय घेतलाय। मात्र ही वीज देण्यामध्ये 2 तासाची कपात केल्यानं शेतकरी हवालदिल झाले। हिंगोलीमध्ये मांडूळ सापांची तस्करी करण्यासाठी आलेल्या 5 जणांना अटक केली। रामकृष्ण नगर परिसरात हिंगोली वन विभाग आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं संयुक्त कारवाई केली। टोळक्याकडून 2 मांडूळ साप आणि 2 दुचाकी जप्त केल्या। पुण्यातल्या तरुणीनं बुलेटवर पुन्हा एकदा स्टंटबाजी केली आहे। वर्षभरापूर्वी या स्टंटबाजीमुळे पोलिसांनी तिला समज दिली होती। समाज माध्यमांवर प्रसिद्ध होण्यासाठी तिनं स्टंट केल्याची माहिती मिळते। आता पोलीस तिच्यावर काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। सोलापुरात 2 किलो सोन्याचे बनावट मणी देऊन 10 लाख रुपयांनी व्यापाऱ्याला गंडवले। या प्रकरणी 3घांना अटक करण्यात आली। तसंच संशयित चोरांकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। पुणे जिल्ह्यातल्या शिरूर हवेली तालुक्यामध्ये ट्रान्सफॉर्मर मधल्या तारा चोरी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला गुन्हे शाखेच्या युनिट 6नं जेरबंद केले। चोरट्यांकडून पोलिसांनी 10,42,000चा मुद्देमाल जप्त केला। चोरट्यांनी वाघोली आणि लोणीकंद परिसरात ट्रान्सफॉर्मर मधल्या तारा चोरल्याची कबुली दिली आहे। पालघरमध्ये विविध पोलीस ठाणे अंतर्गत महिलांचे सोने चांदीचे दागिने, दुचाकी, 4 चाकी वाहनं, मोबाईल फोन आणि विविध इलेक्ट्रॉनिक वस्तू चोरीला गेल्या होत्या। पोलिसांनी सर्व गुन्ह्याचा छडा लावला। यावेळी 88 लाखांचा मुद्देमाल फिर्यादींना परत करण्यात आला। भिवंडीमध्ये एका वृद्ध शेतकरी दाम्पत्यानं त्याच्या 2.5 एकर शेतीमध्ये 2 प्रकारच्या 15,000 मिरची रोपांची लागवड केली। या मिरचीमुळे 7 ते 8 लाख रुपयांचं उत्पन्न शेतकऱ्याला मिळणार आहे। धुळ्यामध्ये कलिंगड पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात येणार आहे। मुबलक पाणी उपलब्ध असल्यानं मोठ्या संख्येत शेतकरी कलिंगडाची लागवड करणार आहेत। कलिंगडाच्या लागवडीसाठी पारंपरिक पद्धतीला फाटा देत शेतकऱ्यांनी मल्चिंग पेपरचा वापर केला। धुळ्यातल्या सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये आणि पायथ्याच्या परिसरामध्ये आंब्याचा मोहोर बहरलाय। अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आंब्याची मोठमोठी झाडं दिमाखात उभी आहेत, त्यामुळे आंबा उत्पादकांना चांगल्या उत्पादनाची अपेक्षा आहे। मुंबईमध्ये वर्षभरात 2,500 रेल्वे प्रवाशांचा मृत्यू झाला, तर 2,500 प्रवासी जखमी झालेत। जीआरपी कडून याबाबतची माहिती देण्यात आली। नंदुरबारमध्ये मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेचे प्रशिक्षणार्थी विद्यार्थी विविध मागण्यांसाठी आक्रमक झाले। विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात निदर्शनं केली। प्रशिक्षणार्थींचा कालावधी वाढवून देण्याच्या मागणीसाठी 1,500हून अधिक प्रशिक्षणार्थींनी आंदोलन केले। यवतमाळमध्ये पाणलोट यात्रेचा शुभारंभ होणार आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते याचा शुभारंभ होणार आहे। या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत। राज्यात 140 प्रकल्प क्षेत्रातल्या 30 जिल्ह्यांमध्ये पाणलोट रथ 3 महिने जनजागृतीचं काम करणार आहे।